आणि मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून येणारी रबर बॉल प्रीमियर लीग सर्वाधिक पारितोषिकांची उधळण असणारी प्रीमियर लीग आणि खास करून त्याच्यामध्ये असणारी समालोचकांची प्रेक्षणीय मॅच 2 वेळा मैत्री ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केली। ती टीम मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी दाखल होते। एका बाजूला ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर हा संघ आता गोलंदाजीसाठी तयार होतोय। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता आखली जाते। टॉस जिंकला होता अभि केसरकर यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करत आहोत आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सीमारेषेला असणारे खेळाडू, ऑन साइडला असणारी फील्ड प्लेसमेंट, मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हर ही क्षेत्ररक्षणाची असणारी व्यूहरचना। एका बाजूला आपण चर्चा केली तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं पहिलं पर्व कोणी जिंकलं तर त्या संघाचं नाव होतं मैत्री ग्रुप जावली आणि दुसरं पर्व कोणी जिंकलं तर ते नाव होतं ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर। अशी लढत तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। हे दोन्ही संघ जे होते ना, पहिल्या पर्वामध्ये मैत्री ग्रुप जावलीचा दबदबा राहिला आणि दुसऱ्या पर्वामध्ये ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूरचा दबदबा राहिला। अशा दोन संघांमध्ये लढत। एका बाजूला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याचा संघ तर एका बाजूला सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातला संघ। अशी लढत दोन्ही संघांना शुभेच्छा। षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज तयार। पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय। गोलंदाज गणेश, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उसळतोय। पंचाने सांगितलं की वाईट +1 अशा 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील। बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे आणि त्यांच्या सोबतीला विजय चव्हाण हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ग्लोरियस टीम साठी ज्यांनी विमानाचा प्रवास केला ते मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे बॅटिंग मध्ये तयार होतील। स्ट्रायकर एंडला बॅटिंग करते एका बाजूला गणेश। ज्योती इंटरप्राइजेस निर्धाव बॉलची सांगता होतीये। पहिल्यांदा स्ट्राइक त्यांनी आता घेतलेला आहे आणि पहिला बॉल फेस करत असताना तो डॉट आलाय। गणेश यांची वाकडण्याजोगी गोलंदाजी फलंदाजांना बांधून ठेवलं या आक्रमक जोडीला आणि एकही मोठा फटका त्यांनी अद्यापही खर्च केला नाहीये। पोलादपूर संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे। गणेश पुन्हा तयार। शेवटचा बॉल या षटकातला। थोडासा बॉल पुढे ठेवला, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, संपर्क नाही। षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना मैत्री ग्रुप जावलीने बनवलेले आहेत धावा 5 बिनगडी बाद। टॉस झाला होता आणि ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने टॉस जिंकला। क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आणि या निर्णयावरती आता ज्योती इंटरप्राइजेस हा संघ खरा उतरतोय। परंतु एका बाजूला आता बॅटिंग मध्ये थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल, बदलावा लागेल। थोडीशी बुक आता हळू वाढवावी लागेल बॅटिंग करताना, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5च धावा आलेल्या आहेत। परंतु हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये एकामेकासमोर आहेत। षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल। प्रशांत ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत आणि पहिला बॉल चांगला टाकलेला आहे। निश्चित पोलादपूर टीम कडून जी गोलंदाजी आपण पाठीमागच्या मॅच मध्ये पाहिली होती की फलंदाजांना अक्षरशः त्यांनी बांधून ठेवलं होतं। रेफर केलेला आहे। ओके, बॅट्समन नॉट आउट आहे। आपण घाई करा। राहुल वांगडे यांनी हा बॉल मिड विकेटला खेळलाय आणि अखेरकार हाई बॉल चाललाय सीमारेषेच्या पार। या डावातला पहिला मोठा फटका आलाय राहुल वांगडे यांच्या बॅट मधून आणि या बॉलच्या पाठीमागे राहुल वांगडे यांची बॅट तळपलेली आहे। मिळाला मोका आणि दिला ठोका। हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी।
मन प्रफुल्लित करणारा हा फटका होता, राहुल वांगडे यांच्या बॅटमधून आला. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. धावसंख्या वाढवणारा षटकार, 11 धावा धावफलकावरती आणि अखेरकार प्रशांत यांच्या वरती आक्रमण केलं. पहिला बॉल त्यांनी चांगला टाकला. हाई बॉल आता सी कॉर्नरला भरारी घेतोय आणि फटका आहे, भारी मोठ्या फटक्यांची ललकारी आणि हाई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी राहुल वांगडे यांचा आणखीन एक मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला. बॉलने घेतली भरारी. राहुल वांगडे यांचा फटका होता भारी आणि मोठ्या फटक्यांची ललकारी. लागोपाठचे 2 मोठे फटके राहुल वांगडे यांचे टीम मैत्री ग्रुप जावलीसाठी आलेले आहेत. एका बाजूला प्रशांतना आता भेदक गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता या गोष्टी आज अंमलामध्ये आणाव्या लागतील. पहिला बॉल चांगला होता, वाकाडण्याजोगा होता, परंतु 2 बॉल महागडे आहेत. बॉल क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये वादळापूर्वीची शांतता आपण पाहिली राहुल वांगडे यांच्या आणि त्यानंतर आलेलं वादळ आणि त्या वादळाचा झंझावात. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी निघालाय हा बॉल. काय फटका खेळलाय राहुल वांगडे यांनी. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि राहुल वांगडे यांचा फटका होता नाथखुळा. बॉल सरळ सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी पाठवलाय. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक सीमारेषा पार चाललाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 23 धावा. तब्बल 3 मोठे टोले या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेले आहेत. लागोपाठचे 3 षटकार. राहुल वांगडे यांचा झंझावात. प्रशांत पुन्हा तयार, क्षमता आहे. बॅकफूट वरती गेले आणि याही बॉल वरती प्रहार केलाय आणि हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. माझा फटका म्हणजे 440 चा झटका. बॉल सीमा पार. षटकार. मोठ्या फटक्यांचा कहर आणि राहुल वांगडे यांनी आणलाय धावसंख्येला बहर आणि हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4था षटकार. आज मैदानाच्या आतमध्ये दणदणीत फटक्याचा दानपट्टा या पिंपरी गावच्या राहुल वांगडे यांनी फिरवलाय. तब्बल 4 षटकार आतापर्यंत मारले आणि धावसंख्येने घेतली भरारी आणि धावसंख्या जाऊन पोहोचलीये 29 धावा धावफलकावरती या दुसऱ्या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या धावा होत्या 5 आणि त्यानंतर या ओव्हर मध्ये मिळालेल्या धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 24 धावा कुठून काढल्या आणि या 24 धावा षटकारानेच आलेल्या आहेत. 2 टीम मधलं हे तुंबळ युद्ध. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्ग वरती बदल केला जाईल. ओव्हर नंबर 3 साठी शैलेश आलेले आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये शैलेश यांनी चांगलं काम केलं होतं गोलंदाजी करताना, परंतु आता परिस्थिती थोडीशी बिकट आहे गोलंदाजी करताना. परंतु आज तिकट मारा करावा लागेल. नेहमी असं म्हणतात ना की परिस्थितीला शरण जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा आणि आता या परिस्थितीवरती शैलेशांना मात करावी लागेल. किंवा खेळाडूला गोलंदाजी मार्ग वरती बोलवलंय पोलादपूर तालुक्याच्या ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीम साठी स्ट्रायकरला विजय चव्हाण एक युवा ऑलराऊंडर. वेगाने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होतीये. निश्चित ज्या वेळेस आपण चर्चा केली ना की टीम पोलादपूरने सुरुवात केली आहे प्रत्येक ओव्हरची डॉट बॉलने केलेली आहे आणि याही ओव्हर मध्ये त्याचा प्रत्यय आला, परंतु वेट आणि वॉच ची भूमिका आणि मियाला मोका आणि दिला या बॉल वरती ठोका. हाई बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. शॉट अँड पुल आणि फटका सक्सेसफुल राहिला. हा 5वा षटकार आलाय. शैलेश पुन्हा तयार बॅटिंग मध्ये. आता हात खोललेले आहेत विजय चव्हाण यांनी. भैया ये भी कहा पीछे रहने वाले. चांगला बॉल गवतामध्ये बॉल थांबलाय. एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि स्ट्राईक कुणाकडे असेल तर राहुल वांगडे यांच्याकडे असेल. ही विकेट फार महत्वाची आहे. अद्यापही टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरला विकेट मिळाली नाहीये. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि त्यासाठी जाळं विणावं लागेल. रणनीती आखाव्या लागतील. शैलेश पुन्हा गोलंदाजी मार्गवरती तयार होतील. वेग त्यांच्या गाठीशी आहे. त्याचबरोबर शैलेशजी कोळसकर यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण स्वागत करूया बॉच चषक 2025 च्या वतीने.
हा वेगाने टाकलेला बीमर आहे, पंचाने सांगितलंय नो +1. अशा धावा मिळतील 2. म्हणजे यानंतरच्या बॉलवरती असणार आहे ती फ्री हिट. म्हणजे फलंदाजाला मुभा आहे, आता गोलंदाजाला अग्निदिव्यातून जावं लागेल. हा तो वेगाने टाकलेला बॉल बीमर आहे, पंचाने सांगितलं अटॅकिंग टू द बॅट्समन. आणि हा बॉल आता पुन्हा टाकावा लागेल शैलेशांना. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, जोमाने कमबॅक करावं लागेल. संकट जीवनामध्ये येतात, परंतु आता त्या संकटांना प्रतिउत्तर द्यावं लागेल. कारण प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते. आणि आज ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूरची वेळ बदलेल का? आणि हो, या खेळाडूंना बदलावी लागेल. फ्रीडच्या बॉलचा समाचार राहुल वांगडे यांना घेता आला नाही. बॉलला पॉइंट मधून खेळलं एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 39 धावा धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम मैत्री ग्रुप जावली. शेवटच्या काही बॉलचं काही शिल्लक आहे. वेळेच्या चुकता साधता आली नाही. वेगाने प्रभावित केलं शैलेश यांच्या. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे, अशा प्रकारचा असणारा षटक क्रमांक 3. आणि याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालेला आहे. म्हणजे षटक क्रमांक 3 संपलं. धावसंख्या आहे धावफलकावरती 40. बिनगडी बाद. मैत्री ग्रुप जावली प्रथम बॅटिंग करताना. एका बाजूला बॅटिंगची लाईनअप पोलादपूर टीमकडे चांगली आहे, त्यामुळे ज्या काही धावा उभ्या राहतील त्याच्यामध्ये एक चांगला संघर्ष दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला सुरुवात थोडीशी खडतर राहिली मैत्री ग्रुप जावली या टीमची, परंतु त्यानंतर केलेलं जोमाने कमबॅक राहुल वांगडे आणि मैत्री ग्रुप जावलीने हे लाजवाब होतं. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाज सूरज षटक क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव. असं म्हणतात ना, किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा, जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो. आता हे सूरज विकेटचा अंधकार नाहीसा करतील का? कारण अद्यापही पोलादपूर टीमला मिळाली नाहीये विकेट. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. स्ट्रायकर एंडला विजय तयार. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती मारलाय ताव. दिलीये मुख्य व्यासपीठाला मानवंदना. बॉल सीमा पार. षटकार. आता बीमर साठी रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. प्रत्यक्षात या बॉलची आता तपासणी केली जाईल, पडताळणी केली जाईल, जो बॉल सूरज यांनी टाकलेला आहे. खेळाडूंना फक्त बीमर साठी रिव्ह्यू घेता येईल, बाकीचे अधिकार रिव्ह्यूचे पंचांकडे असतील, याची आपण सर्वांनी दक्षता घ्या, असं आयोजन समितीकडून आलेली सूचना आहे. आणि आयोजन समितीने सांगितलेलं आहे की हा नो बॉल आहे आणि तो आता पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करताना गोलंदाज सूरज यांना हा मोठा टोला आलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आता 9+6 अशी धावा आहे धावफलकावरती. 7 घेऊया आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 48 धावा धावफलकावरती 48. विजय चव्हाण बॅटिंग साठी तयार. एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरतून सूरज आता राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. सूरज हे षटक उर्वरित काही बॉल राऊंड द विकेट हाताळतील.
बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. डॉट बॉल मनोबल वाढवणारा बॉल आहे आणि निश्चित इथून पुढे अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. एखादा डॉट बॉल ज्यावेळेस एखादा गोलंदाज टाकतो ना त्यावेळेस मनोबल वाढतं आणि सध्याच्या घडीला मनोबल वाढणं फार महत्वाचं आहे. चांगल्या भिन्नतेने आज गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा तयार सूरज. बॉल हवेत उभा राहिला आहे. लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल निसटलेला आहे. कॅच होऊ शकली नाही. हा धावता झेल होता. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा बॉलच्या पाठीमागे निश्चित या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. पण कष्ट असे करायचे ना की यशाने धिंगाणा घातला पाहिजे आणि याही मॅच मध्ये कष्ट प्रामाणिक घ्यावे लागतील. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4. धावसंख्या 50 धावा धावफलकावरती. मैत्री ग्रुप आतापर्यंत लागलेले आहेत. सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होत आहे. मिळालाय मोका या बॉल वरती आणि अखेरकार बॉल पाठवलाय सिंगल धावेसाठी. फटका जरी एका धावेचा आला असला तरी आत्मविश्वास द्विगुणित करणारा फटका होता, कारण डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा फटका एका धावेसाठी. शेवटच्या फक्त आता एका बॉलचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 51 बिनगडी बाद. आतापर्यंत हे स्ट्रायकर जरी नॉट आउट आहे. बॉलर पुन्हा तयार सूरज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. डॉट आलाय. षटक क्रमांक आता 4चा खेळ संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51 0 गडी बाद. मैत्री ग्रुप जावली हा संघ प्रथम बॅटिंग करताना. चला यानंतर मित्रांनो पाटण वॉरियर्स ब आपण तयार राहा. या मॅच मधून जो संघ जिंकेल ना त्या संघाविरुद्ध तुम्हाला क्वार्टर फायनलची मॅच खेळावी लागेल, याची आपण दक्षता घ्या. 4 षटकांचा खेळ संपला. एका बाजूला पोलादपूर तालुक्यातला संघ ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, तर एका बाजूला जावली तालुक्यातला संघ आहे मैत्री ग्रुप जावली. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर नंबर आता 5 सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती स्वतः आबी केसरकर. अंतिम षटकामध्ये पाठी ओढलेला बॉल. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. आबी केसरकर यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आबी केसरकर म्हटलं की एक चांगले ऑलराऊंडर पोलादपूर तालुक्यातले. पाठीमागच्या मॅच मध्ये बॅटिंग चांगली केली, परंतु सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर तोला मोलाचे खेळाडू राहुल वांगडे, हे दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर. वेळेची अचूकता साधता आली नाही, परंतु एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न निश्चित केला जाईल. फेक कोणत्या एंडला केली जाईल. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. शेवटच्या 4 बॉलचा खेळ अजूनही या डाबामध्ये बाकी आहे. तुम्ही पाहताय बॉस चषक 2025 पर्व क्रमांक 4. बॉलर पुन्हा तयार. आबी केसरकर. टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल चांगला टाकलाय. डोळ्यांच्या समोर आता रक्षकाच्या हातामध्ये विसवणारा बॉल. लागोपाठचे 2 डॉट बॉल आता या डाबामध्ये प्रभाव टाकणारे होते आणि या ओव्हर मध्ये राहुल वांगड्यांना बांधून ठेवले आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये आबी केसरकर यांनी केलंय. पुन्हा तयार. वेळेची अचूकता नाहीये या फटक्याच्या पाठीमागे. एक सिंगल धाव. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल आणि त्याच्यावरती केलेला प्रहार तो फक्त एका धावेचा आहे. आणि प्रथम बॅटिंग करताना टीम मैत्री ग्रुप जावली या टीमने बनवलेल्या आहेत धावा. 55 धावा आतापर्यंत उभ्या केलेल्या आहेत आणि शेवटचा आता एक बॉल बाकी आहे. आबी केसरकर यांनी धावसंख्येचा वाढलेला वेग प्रखरतेने कमी केला आणि या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त त्यांनी धावा खर्च केल्या 4. ही एक जमेची बाजू राहिली ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीम साठी. बॅटची आतली कडा घेणारा बॉल. कोणतीही धाव मिळणार नाही. आबी केसरकर यांचं कडक षटक. लाजवाब गोलंदाजी आबी केसरकर यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे.
कौतुक करावं लागेल त्यांचं, कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, अवघ्या 4च धावा दिल्या, 5 बॉल हाताळले आणि धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केला. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिले ना तर तब्बल 3 डॉट त्यांनी या ओव्हरमध्ये टाकले. 55 धावा झालेल्या आहेत. 56चं लक्ष आहे टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीम समोर. येणारे बॉल 25. त्याला नको रे, त्याला नको घेऊ. ए तू बस. आता पावसाच्या थोड्याशा हलक्याच्या सरी आता मैदानाच्या आतमध्ये कोसळत आहेत. मॅचला होईल सुरुवात. 56 धावा बनवायच्या आहेत. टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला तुम्ही पाहताय, अनुभवताय. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2025 चे 4थं पर्व आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. आज असोसिएशन वाईज तालुका हाफ तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या 2 गाव 1 संघ या संकल्पनेअंतर्गत काही संघ सहभागी होणार आहेत आणि रविवारी पाटण तालुका अंतर्गत काही संघ सहभागी होणार आहेत. अशी असणारी या स्पर्धेची रूपरेषा आहे. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. सत्र क्रमांक आपण 2 कडे वळूया. 56 धावा 25 बॉल असं असणार सत्र क्रमांक 2चं धावसंख्येचं गुणोत्तर. सायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम आणि त्यांच्या सोबतीला अभि केसरकर ही नामवंत आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये पोलादपूर तालुक्याची बॅटिंगसाठी आलेली आहे. तर एका बाजूला जावली तालुक्यातील वागदरे गावचे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 उत्कृष्ट गोलंदाज किताब आपल्या नावी करणारे, 10 विकेट घेणारे अर्थात अमर शेलार षटक क्रमांक 1 मध्ये आले. पहिला बॉल वाईट टाकला आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव. अशा 2 धावा या पहिल्या बॉलच्या पाठीमागे वाईट +1 अशा मिळतील आणि टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने केलाय स्कोर बोर्डचा श्री गणेशा. अमर शेलार पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे आता 1 धाव पूर्ण केली जाईल. आज अभि केसरकर कशा प्रकारचा खेळ करतील, कारण पाठीमागच्या मॅच मध्ये अभि केसरकर यांची बॅट तळपली होती आणि तो सामना ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूरने जलद गतीने जिंकला होता. राहुल वांगडे यांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि आता ते द्यायला सुरुवात केली आहे. बॉल हवेत उभा, स्वतः अमर शेलार बॉलच्या खाली, परंतु पहा झेल होऊ शकला नाही. महत्वाची विकेट होती आणि थोडंसं कठीण असतं ज्यावेळेस तुम्ही बॉल टाकता आणि तुमच्या फॉलो थ्रू मधून तुम्ही पुन्हा पाठीमागे जाता. बॉलवरती नजर ठेवायची असते, शरीराचा तोल सांभाळायचा असतो आणि हाताची उंजळ याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अमर शेलारांनी केला आणि प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. थोडंसं कठीण असतं परंतु कठीण गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न केला. अभि केसरकर तयार. पहिल्या बॉल पासून आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. अलीकडच्या 2-3 वर्षांमध्ये ज्या प्रकारे अमर शेलार यांच्या गोलंदाजीमध्ये निखार आलाय, परंतु एका बाजूला पोलादपूर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू अभि केसरकर. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, ताळमेळ बिघडला.
प्रथम पाहणी केली जाईल असं आयोजन समितीकडून सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात पाहणी केली जाईल कारण दोन्ही फलंदाज आता एकाच एंडला जाऊन पोहोचलेले आहेत. प्रत्यक्षात बॉल डिक्लेअर मध्ये गेलाय की नाही गेलाय पंचांनी जर ऑनफिल्डला डिक्लेअर दिलाय तर तो आपल्याला मान्य करावा लागेल असं आयोजन समितीने सांगितलेलं आहे. जर पंचांना काय वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. फक्त खेळाडूंना अधिकार आहे बिमरसाठी असं या ठिकाणी आयोजन समितीने कळवलेलं आहे. आणि आयोजन समितीने लाईव्ह मध्ये पाहिलेलं आहे एक सिंगल धाव आहे. डिक्लेअरची धाव आहे याची आपण दक्षता घ्या. आणि वाईट आहे, वाईट +1 अशा 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे 8 धावा धावफलकावरती. अभि केसरकर पुन्हा तयार. अमर शेलार यांचा हा बॉल वेळेच्या अचूक 7 पाल्ल्या नॉन स्ट्रायकरला फेक. प्रयत्नांची पराकाष्ठा एसटी रक्षक मैदानाच्या आतमध्ये करतायत. करण सुर्वे तिकडे होते, त्यांनी तत्परतेने फेक केली. विकेटसाठी जाळं विणण्याचा प्रयत्न मैत्री ग्रुप जावली करते कारण ही विकेट दोन्ही संघांसाठी फार महत्वाची आहे. एका बाजूला संदीप कदम बॅटिंगसाठी पुन्हा तयार होतील. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि आज त्याची शिदोरी खोलावी लागेल. एका बाजूला अमर शेलार यांचा दमदार मारा. षटक क्रमांक 1 चा केस सुरू आहे. आडव्या बॅटने केलेला प्रहार. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषे लगत. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्ट्राइक आता अभि केसरकर. अभि केसरकर विरुद्ध अमर शेलार हे बॅटल बघण्यासारखं आहे. पाठीमागच्या काही बॉलवरती बॅटल रंगलंय. शरीरापासून दूर ठेवलाय. पंचाने सांगितलं की हा व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करताना अमर शेलार यांना धावसंख्या जर पाहिलीत ना तर धावफलकावरती 11 धावा 56चं लक्ष. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत पोहोचतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अमर शेलारनी षटक क्रमांक 1 हाताळलं. धावा खर्च केल्या 12. अद्यापही मैत्री ग्रुप जावलीला विकेट मिळाली नाहीये. ज्यावेळेस टीम ज्योती एंटरप्राइजेसने गोलंदाजी केली होती त्यावेळेस याही टीमला विकेट मिळाली नव्हती पहिल्या ओव्हरमध्ये. आता टीम मैत्री ग्रुप जावलीला विकेट मिळाली नाहीये. आता इथून पुढे समीकरण बदललंय का तर हो बदललेलं आहे. आता येणारे बॉल 20 आणि इथून पुढे 20 बॉलच्या पाठीमागे आपण समीकरण जे आहे ना ते नव्याने मांडूया. आता 44 बनवायचे आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 20. प्रत्येक षटक हे 5 बॉलचं आहे. ओव्हर नंबर 2 साठी आता परिवर्तन केलंय. ओव्हर नंबर 2 साठी आता जावली एक्सप्रेस या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे निलेश भिल्लारे षटक क्रमांक आता 2 साठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. भन्नाट वेग ज्यांच्या गाठीशी हे बॅटल बघण्यासारखं आहे. अभि केसरकर विरुद्ध निलेश भिल्लारे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. 20 बॉल 44 ची गरज. आपटलेला बॉल नजर रोखून धरलेली आहे. पंचाने सांगितलंय 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. आयोजन समितीकडून पुन्हा एकदा सूचना येते खेळाडूंना रिव्ह्यू असणार आहे तो बिमर साठी. बाकीचे रिव्ह्यूचे अधिकार हे पंचांचे असतील आणि पंचांना जर काही वाटलं तर पंच घेऊ शकतात. याची आपण दक्षता घ्या असं आयोजन समितीने ठिकाणी सांगितलेलं आहे. निलेश भिल्लारे पुन्हा तयार. ओव्हर नंबर 2 बॉल क्रमांक 2 समोर अभि केसरकर. अभि केसरकर यांनी बॉल हवेत खेळलाय. लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने 2 झेल घेण्याचा प्रयत्न.
3 धावा या बॉलच्या पाठीमागे धावून काढलेल्या आहेत. झेल घेताना 2 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, धावत आले, परंतु बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु हाताच्या उंजळीमध्ये बॉल विसवू शकला नाही. बालंबाल बचावले. आज नशीब बलवत्तर आहे अभि केसरकर यांचं, आणि रनआउटची संधी होती परंतु हातामध्ये बॉल गॅदर करता आला नाही. म्हणजे अशा प्रकारचं ह्या बॉलच्या पाठीमागचा घेतलेला आपण आढावा पाहिला. ओव्हर नंबर 2 चा थरार आहे. एका बाजूला संदीप कदम यांच्याकडे क्षमता आहे, प्रतिभा आहे, आज हात खोलावे लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला निलेश बिल्लारे यांचा वेग आहे आणि त्या वेगाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. आता हा नो बॉल आहे, आता हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. निलेश बिल्लारे यांनी फार पाठी ओढलेला बॉल, पंचाने सांगितलं की नो आहे, कारण या अगोदर निलेश बिल्लारे यांनी एक बाउन्सर टाकला होता, त्यामुळे दुसरा बाउन्सर हाताळता येत नाही, याची दक्षता घेणं फार महत्वाचं होतं. संदीप कदम तयार. फुल टॉस बॉल, आणि फुल टॉसला खेळलाय डीप मिड विकेटला, परंतु फ्री हिटचा बॉल आहे आणि बॉलची फेकी तत्परतेने करावी लागेल. कॅच निश्चित पकडला, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होते. नाखुश आहे संदीप कदम, कारण फुलटॉस बॉल वरती आस्वाद घेऊ शकले नाही, फुलटॉस बॉलचा समाचार घेऊ शकले नाही. एक सिंगल मिळाले. अभि केसरकर बॅटिंग मध्ये तयार. धावसंख्या आहे धावफलकावरती 17 धावा बिनगडी बाद. 56चा करायचा आहे पाठलाग. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेऊन बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. अभि केसरकर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आज अशी वेळ आली आहे ना की जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण आता हे स्वतःलाच करावं लागणार आहे. आज अतुलनीय खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे. बॉलर तयार. निलेश बिल्लारे. खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करचा वार केलाय आणि या बॉलला फक्त आणि फक्त दिली दिशा. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे अभि केसरकर आणि टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने प्राप्त केली. 56चा पाठलाग करताना 2 षटकांमध्ये बनवलेल्या आहेत धावा. 19 धावा आता इथून पुढे बनवायच्या आहेत. विजयासाठी येणारे बॉल शिल्लक आहेत 15, बनवायच्या आहेत धावा 37 बनवायच्या आहेत 15 बॉल मध्ये. षटक क्रमांक आता 3 ला सुरुवात होईल. 37 धावांचं लक्ष, येणारे 15 बॉल. पहिल्या 2 षटकांचा आपण खेळ पाहिलाय. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसली आहे आणि त्याच वेळेस मात्र पर्याय निवडलाय ज्यांनी पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली केली. गोलंदाजी मार्क वरती राहुल वांगडे यांना आणलेला आहे, ज्यांनी लागोपाठच्या 4 बॉलवरती 4 मोठे फटके मारले होते. ओव्हर नंबर 2 मध्ये त्यांनाच गोलंदाजी मार्क वरती बोलवलेलं आहे. राहुल वांगडे षटक क्रमांक 3 साठी येत आहेत. एका बाजूला अभि केसरकर. हे 2 नामवंत खेळाडू एकामेका समोर येऊन ठाकलेले आहेत. अभि केसरकर यांनी बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात. एका बाजूला राहुल वांगडे यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आक्रमण केलं, या बॉल वरती हल्ला केलाय, लांबी पाहावी लागेल आणि अखेरकार मोठ्या विकेटचं पतन. मोठी उमेद ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरची माघारी येते. अभि केसरकर यांची फटक्यातली लांबी पडली कमी आणि यावं लागतंय त्यांना आता जड पावलांनी माघारी. धक्का क्रमांक पहिला लागलाय ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला. निराश असेल, कारण ज्या प्रकारचा फटका खेळला त्याच्यामध्ये पूर्णत्व नव्हतं आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडलेला कॅच. धक्का क्रमांक लागलाय पहिला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता ओमकार आलेले आहेत. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर हा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय आणि आता ओमकार आणि संदीप कदम यांना या संघाला आता अडचणीच्या पेचातून बाहेर काढावं लागेल. 56 धावसंख्येचा डोलारा सांभाळताना आज चांगली बॅटिंग करावी लागेल. अखेरकार आल्या पावली आक्रमण केलंय. बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी, एका धावेने समीकरणामधलं अंतर वाढेल. समीकरणामधलं अंतर तेव्हाच कमी होईल ज्यावेळेस मोठे फटके येतील. धावसंख्या आहे आता 13 बॉल 36 ची आता गरज आहे. 13-36 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. या षटकातले अजून 3 बॉल बाकी आहेत. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, रहा की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने
आता खेळावं लागेल, परंतु हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. यष्टीरक्षकांना हा बॉल थांबवता आलेला नाहीये. बॅट बदललेली आहे. आता आक्रमण हा एक पर्याय उरलेला आहे. बॅटिंग करताना टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमकडे. खरं मोठ्या फटक्यांची सांगड सध्याच्या घडीला घालणं फार महत्वाचं आहे, कारण डॉट बॉल फलंदाजांचं प्रेशर वाढवणारा आहे. गोलंदाजी करताना टीम पोलादपूरने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु पाठलाग करताना या धावसंख्येचं प्रलोभन ठेवावं लागेल. वेगाने टाकलेला बॉल खेळाडू आहेत इनफिल्डच्या आतमध्ये, म्हणजे अगदी 30 यार्ड वर्तुळ ज्या प्रकारे टेनिसला असतं ना, तिथे असणारे क्षेत्ररक्षक मिड ऑफला बॉलची फेकी करतायत. एकच सिंगल धाव. आज संदीप कदम. मोठी उमेद, ओमकार मोठी उमेद पोलादपूर या टीमची मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल का? हो, निश्चित मिळतीये आणि धावसंख्या आता पुढे सरसावतीये. 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे धावफलकावरती 10 बॉल 33 ची आता इथून पुढे गरज आहे. 10 बॉल 33 ची गरज आहे, म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे जेमतेम 16 तरी बनवाव्याच लागतील. ही सरासरी डोळ्यासमोर ठेवून आज बॅटिंग करावी लागेल टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला. 10 बॉल 33 ची गरज. ओव्हर नंबर आता 4 साठी बॉल वळवण्याची क्षमता दोन्ही बाजूला असणारे जावली टेनिस बॉल क्रिकेटचे कोहिनूर अर्थात दत्ता मोहिते सर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एका बाजूला संदीप कदम, एका बाजूला ओमकार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. समोरच्या बाजूला बॉल लॉन्ग हॉपला सीमा रेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. हेच मैदानाच्या आतमध्ये या फटक्याच्या पाठीमागे संदीप सांगतायत. आणि आडव्या बॅटने लॉंग ऑफच्या डोक्यावरतून पाठवलेला हा बॉल सीमारेषा पलीकडे आशा पल्लवित करतोय विजयाच्या. दत्ता मोहिते यांच्यावरती आक्रमण केलंय. पहिलाच बॉल त्यांचा पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आता समीकरण बदललंय का? तर हो, बदललंय. 9 बॉल 27 धावांची गरज आहे. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं, आणि ते इरादे आज मजबूत ठेवावेच लागतील. त्याचबरोबर मंगेशजी पवार मालुसर गावचे टॅटू आर्टिस्ट यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर नितीन दादा जाधव देवळीचे क्रिकेटर त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. सुरेश सकपाळ सोनाटचे क्रिकेटर त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. पंचांनी सांगितलं की वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे येत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. आता 25 ची गरज आहे. येणारे बॉल 9. हाई बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलंय हाई वाईट +1 अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. गोलंदाजी मार्कवरती दत्ता मोहिते सर आहेत. षटक क्रमांक 4 सांभाळत आहेत. लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला समीकरण पुन्हा बदललंय. 23 धावांची गरज आहे आणि 9 बॉल बाकी आहेत. 9 बॉल 23. एका बाजूला आता मॅचला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. पोलादपूर टीमने पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे. या बॉलला मिड विकेटला लांबी कमी पडली आणि ज्यांनी या मॅच मध्ये जीव ओतला होता असे फलंदाज आता येतील माघारी. धक्का क्रमांक 2 ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला संदीप कदम येत आहेत माघारी. स्ट्रायकर जोडी आता पूर्णपणे कोसळलेली आहे. आता मिडल ऑर्डर वरती संपूर्ण दारोमदार असेल. लांबी कमी पडली आणि विजय चव्हाण बॉलच्या खाली आले आणि विकेटचं पतन झालंय. आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि त्यांच्या सोबतीला रवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. आता समीकरण 8 बॉल 23 धावांची गरज आहे. जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काय पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा आपला जिंकता आला पाहिजे. आणि याही मॅच जर जिंकायचा आहे
तर निश्चित चांगला खेळच करावा लागेल. 8 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा. 23 जावळी विरुद्ध पोलादपूर. मैदानाच्या आतमध्ये सायकलिंगला रवी तयार. एका बाजूने दत्ता मोहिते पुन्हा निघालेत. लालसा दिली होती या बॉलला. कमी गतीचा बॉल. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केलाय का? तर हो, केला गेलाय. फेक कोणत्या एंडला केली जाईल? 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 7 बॉल 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. पाठीराख्यांच्या हृदयाचा ठोका आता चुकतोय. 7 बॉल 21 ची रंगत. 7 बॉल 21 चा थरार. 7 बॉल 21 चा तुंबळ युद्ध. रवी मैदानाच्या आतमध्ये आले. 2 धावांचा फटका त्यांच्या बॅट मधून आलेला आहे. पुन्हा एकदा दत्ता मोहिते गोलंदाजी मार्क वरतून तयार होतील आणि या वेळेला ते राऊंड द विकेट आलेले आहेत काही बॉल साठी. याही बॉलची लालसा दिली होती. कमी गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. एक सिंगल धाव प्राप्त होतीये. आता इथून पुढे समीकरण बदलते एका धावेने. 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच वरची पकड मजबूत होईल. डॉट आला तर बॉलिंग टीमची बाजू मजबूत होईल. काय दडलंय शेवटच्या बॉलच्या पाठीमागे? 6 बॉल 20 धावांचा थरार अजूनही या मॅच मध्ये बाकी आहे. शेवटचा बॉल. ओमकार तयार बॅटिंग साठी. सोडून दिलेला बॉल. पंचांनी सांगितलंय वाईट +1. अशा 2 धावा मिळतील. आता 18 बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 6. एका ओव्हर मध्ये 5च बॉल आहेत त्यामुळे या ओव्हरचा अजून एक बॉल बाकी आहे. 6 बॉल 18 ची गरज. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती. धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. वेगाने टाकलेला बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला. एका धावेसाठी येणारे 5 बॉल विजयासाठी बनवायचे आहे धावा आता 17. 5 बॉल 17 ची गरज आहे. ओमकार रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता अंतिम षटक कुणाच्या नावी दिलं जाईल? बरेचसे पर्याय आणि त्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आता निवडला जाईल? 5 बॉल मध्ये 17 धावांचा बचाव करायचा आहे. रवी एका बाजूला ओमकार या जोडीला धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 बॉल 17 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर विपक्ष मैत्री ग्रुप जावली. हे दोन्ही संघांचा दबदबा आपण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये पाहिला की पहिलं पर्व मैत्री ग्रुप जावलीने जिंकलं. दुसरं पर्व ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरने जिंकलं होतं टेनिस बॉल क्रिकेटचं. आणि हे 2 संघ एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. या द्वितीय फेरीमध्ये 5 बॉल 17चा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पर्याय निवडलाय विजय चव्हाण नावाचा. बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला फलंदाज. स्ट्रायकर एंडला रवी. क्रमांक 4 वरती आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी तयार होतील. हर दर्द की एक पहचान होती है. खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि ते इरादे आज मजबूत ठेवावे लागतील. 5 बॉल 17 ची गरज. विजय चव्हाण निघालेत फलंदाज रवी साठी. आणि अखेरकार हा बॉल भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज रवी. क्लीन बोल. त्रिफळाचीत. यष्ट्या उद्ध्वस्त. पहिलाच बॉल चमकदार टाकलाय आणि रवी यांना त्रिफळाचीत केलंय. विजय चव्हाण यांनी फलंदाजाला केले त्रिफळाचीत. यष्ट्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. 4 बॉल 17 ची गरज आहे या मॅच मध्ये. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. 4 बॉल 17 आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 5 वरती आलेले आहेत. आता शुभम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. 4 बॉल 17. मॅच अजूनही जिवंत आहे. फक्त आता या मॅच मध्ये लढावं लागेल. संघर्ष मोठा करावा लागेल. 4 बॉल 17. विजय चव्हाण पुन्हा तयार होतील. डावकुरे आताचे एक प्रतिभावंत खेळाडू शुभम मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये आलेले आहेत. बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 3 बॉल. आता 16 ची गरज आहे ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला. 3 बॉल 16 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये.
लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तो प्रयत्न आज करावा लागेल. असं म्हटलं जातं ना की ज्या कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला झुकावं लागतं आणि ते मोठे प्रयत्न आता फलंदाजांना करावे लागतील. 8 बॅटने खेळलेला फटका, एक सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. आता इथून पुढे 2 बॉल बाकी आहेत आणि बनवायच्या आहेत धावा त्या 15. जो संघ आता प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. काही खराब बॉल आले आणि मोठे फटके आले तर निश्चित पोलादपूर टीम साठी हा सामना जिवंत होईल. 2 बॉल 15 ची गरज. निश्चित अभि केसरकरांनी सुरुवातीला हात खोलण्याचा प्रयत्न केला. संदीप कदम यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ओमकार, त्यानंतर फलंदाज रवी आणि त्यानंतर शुभम. ही जी बॅटिंग लाईनअप होती आक्रमण केलं या बॉलवरती, प्रहार मोठा केलाय आणि अखेरकार या बॉलवरती मोहर लागली आहे सरळ 6 धावेंसाठी. आणि आपण ज्याची चर्चा केली होती की दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये हा मोठा टोला आलाय. एकात दुसरा जर खराब बॉल आला आणि त्याच्यावरती जर मोठा फटका आला तर निश्चित हा सामना जिवंत होईल. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीम साठी आता बनवायचे आहेत 9. येणारा बॉल 1. 9 धावा 1 बॉल. आणि अखेरकार हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अवघ्या 3 धावा कमी पडल्या. एका संघाने सामना जिंकला परंतु एका संघाने मन जिंकली. आपल्या संघर्षाला टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर सलाम आहे. आणि हा सामना अखेरकार मैत्री ग्रुप जावली या टीमने जिंकलाय. त्यामुळे आता क्वार्टर फायनलची मॅच होईल. एका बाजूला पाटण तालुक्यातला संघ पाटण वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला जावली तालुक्यातला संघ मैत्री ग्रुप जावली. क्वार्टर फायनल क्रमांक 1 ची मॅच आता यानंतर होणार आहे. दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत 2-2 सामने. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार आपण आता अनाउन्स करूया. प्लेयर ऑफ द मॅच राहुल वांगडे या.